महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। कर्जत तालुक्यात संपन्नता पर्यावरण उद्ध्वस्त करणारे विनाशकारी जे महाप्रकल्प या ठिकाणी येऊ घातले, जनतेच्या लोकांनी बसणारे हे महाप्रकल्प या ठिकाणी त्याच्या विरोधामध्ये हा जो काही ऐतिहासिक टिळक चौकामध्ये हा लढा सुरू झाला आहे। ॲडव्होकेट कैलासजी मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व त्या ठिकाणी कर्जतकर या तिन्ही प्रकल्पांना विरोध करणारे सर्व शेतकरी बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण बघतोय की या मे महिन्यात रणरणत मे महिन्याच्या उन्हामध्ये या ठिकाणी उन्हामध्ये बसून त्या ठिकाणी सर्वांची जी काही तिखट भावना आपण सर्वजण मागा सकाळपासून ऐकतोय ती खरं तर सर्वांना विचार करणारे आहे आणि सरकारने याचा कटाक्षाने विचार करणं गरजेचं आहे। सरकारला कदाचित कल्पना नसेल, कर्जतची भूमी ही ऐतिहासिक भूमी आहे। हुतात्मा भाई गोतवाल, हुतात्मा हिराजी पाटील यांच्या पदस्पर्शानं त्यांच्या लढ्यानं पावन झालेली भूमी आहे। जुलमी ब्रिटिशांच्या सरकाराविरुद्ध हुतात्मा भाई गोतवाल, हिराजी पाटलांनी उभारलेला लढा आपल्या सर्वांनाच ज्ञात आहे आणि त्याच भूमीतले सारे हे भूमिपुत्र आहेत, स्थानिक नागरिक आहेत। सर्वसामान्य नागरिकाला, जनतेला वेठीस धरून जर का हे प्रकल्प आपल्या उरावरती जर का सरकार देणार असेल, निश्चित त्या विरोधाला, त्या प्रकल्पांना विरोध करणं आमचं सर्वांचंच काम आहे आणि कर्जतकरांची तीव्र भावना लक्षात घेता सरकारने याचा विचार करावा। आत्ताच आपण बघतोय की 44-45 डिग्री सेल्सिअसचं तापमान त्या ठिकाणी गाठलेलं आहे आणि भावी पिढीच्या दृष्टीने जर का हे प्रकल्प जर का जनतेवर लादणार असाल तर मग असला विकास काय कामाचा। आणि ह्या विनाशकारी विकासानं जर का अनेक पुढच्या पिढ्या बर्बाद होणार असतील, उद्ध्वस्त होणार असतील, जंगलं उद्ध्वस्त होणार असतील, निसर्ग संपन्नता उद्ध्वस्त होणार असेल तर असा हा भकास करणारा विकास आम्हाला मुळीच नकोय। या पूर्ण सर्व तिन्ही प्रकल्पांना जनतेची भावना, सर्वसामान्य शेतकऱ्याची भावना मनात ठेवून सरकारनं या बाबतीमध्ये विचार करावा आणि तिन्ही प्रकल्प या ठिकाणी घालून द्यावेत। आम्हाला हे अजिबात प्रकल्प मान्य नसणार आहेत आणि या निमित्तानं संपूर्ण कर्जतकर मनामध्ये कोणताही किंतु परंतु न बाळगता या लढ्यामध्ये सर्वार्थानं जमिनीवर पुढच्या कालावधीमध्ये मोठ्या आंदोलनाच्या दिशेनं निश्चितपणानं प्रयत्नशील राहतील, एवढंच या निमित्तानं सांगतो। महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी।